मेरे चारों ओर पवित्रता की गोल्डन किरणें फैल रही है। पांचों तत्वांना पर मुझे गोल्डन किरणें फैल रही है। मेरे सामने ग्लोब है। ग्लोब के ऊपर पवित्रता की मेरे मस्तिष्क से गोल्डन किरणें ग्लोब के ऊपर पड़ रही है और मेरे नैनों से सागरों की लहरें दूर दूर तक फैल रही है। जल तत्वों पर मेरे गोल्डन किरणें मेरे से पड़ रही है। त्यांना पण मध्ये मी त्यांना दृष्टी देत आहे आणि माझ्यापासून गोल्डन किरणे त्यांना सगळ्यांना पोहोच रही है। आणि मैं आणि बाबा हर समय नेहमी कंबाइंड है। मेरे ब्रह्मा बाबाच्या ऊपर जसे शिव बाबा आहे तसे मेरे मस्तक के ऊपर 24 घंटे बाबा स्थित है। सब शरीर से शक्तियों की किरणें लाखों करोड़ों लोगों को आत्माओं तक पहुंच रही है और मैं फरिश्ता ग्लोब पर हूँ। ऊपर से शिव बाबा की गोल्डन किरणें मुझ में समा रही है और मुझसे गोल्डन किरणें चारों ओर फैल रहे और मेरे चारों ओर सुरक्षा कवच तयार आहे। या पद्धतीने मी अभ्यास करते आणि सोमानाचा मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। परमात्मा शक्तियाँ मेरे पास है और मेरे अंग अंग से लाल रंगाची किरणें फैल रही है। सगळ्यांना हा त्रास असणार कारण पुराणी आत्मा असल्यामुळे 40 वर्ष होऊन गेली ज्ञानात त्यामुळे सगळ्यांना माहित आहे। नाव सांगा। इंदुमती। तर रेग्युलर माझी मुलगी असते, कधीही माझी मुलगी चुकत नाही। कुठं पण जाऊ दे, कुठल्याही गावाला जाऊ दे, काय करू सेंटर शोधून काढायचं तिथं मुलगीला जायचं असं माझा क्रम असते। कधी पण असू कुठेही गेलं तरी जायचं। तसं रेग्युलर मुरली चालू आहे। रेग्युलर सोमानाचा अभ्यास करत असते। रोज एक सोमान घेते आणि दिवसभर त्या तंद्रीत असते। मग कधी मास्टर सर्वशक्तिवान, कधी विजय रत्न, कधी सपनता मूर्त, असं वेगवेगळे सोमान काय करते मी। एक सकाळी घ्यायचं ते दिवसभर त्याच्यातच मग हे करायचं असं चालू असते। आणि मग मुरली ऐकलेलं असते ते मध्ये 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 आठवायचं, त्याच्यावर चिंतन करायचं। मध्ये आधी मुरलीची पॉईंट वाचायची असं दिवसभर। आणि काय घरात मी एकटीच असते, दुसरं कोण नसते, त्यामुळं मी आणि बाबा सदैव चालू असते। मी सारखा अनुभव करते की बाबा माझ्या आसपासच आहे, तिथंच कुठेतरी आहे आणि मी बाबांच्या छत्राच्या एखादी सुरक्षित आहे। त्यामुळे मला कुठली भीती वाटत नाही, काय वाटत नाही। मी आणि बाबा सदैव हाच माझा अनुभव। आणि पुरुषाकडे सेवा करून आपलं कलक कलकचं भाग्य बनवत आहे। हे स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे। परंतु मी स्वतःला विसरलो आहे, शक्तीहीन केलेला आहे। माझ्या या सर्व गुणांचा सागर माझा बाप, त्याची संतान आहे। त्या सर्व गुणाचा सागर करून, शांतीचा सागर करून, सर्व शक्तिमान पित्याकडून, निरंतर पवित्र पित्याकडून मला पूर्ण सुख, शांती, शक्ती, पवित्रता मिळत आहे। मी आत्मा श्रेष्ठपणे बदलला आहे। माझे शरीर एकदम पुतळ्यासारखं शांत बसलेलं आहे। त्या शांत शरीरामधून एक छोटंसं दिव्य प्रकाशाचं शरीर
माझ्या शरीरातून बाहेर पडत आहे. हे दिव्य शरीर, हे माझं फरिश्ता रूप अतिशय तेजस्वी आहे. जणू प्रकाशानंच बनलेलं आहे. हे शरीर कापसाहूनही हलकं आहे, काचेसारखं पारदर्शी आहे आणि सूर्यासारखं तेजस्वी आहे. मी आत्मा त्रस्तपणे या माझ्या फरिश्ता रूपाकडे बघत आहे. खूप सुंदर आहे फरिश्ता रूप.